इथे नक्की झटापट झाली. जयराम काकांनी स्वतःचा जीव वाचवण्यासाठी सगळे प्रयत्न केले. दयानंद खांडेकरांनी सांगितल्यानुसार ते ज्यावेळेस आतमध्ये आले त्यावेळेस जयरामवर हल्ला आधीच झालेला होता. म्हणजे जयराम काकांवर आधीच कोणीतरी हल्ला केलेला असणार इथे. मग बॉस सुरा किचन मधूनच घेतला असेल मार. नाही, तो सुरा मी पाहिला होता. किचन मधला नॉर्मल सुरा नव्हता, तो प्रोफेशनल सुरा होता. काहीच लिंक लागत नाहीये. मग आता बॉस इतक्या वेळ आपण पोलिसांसारखा विचार करतोय, आता गुन्हेगारांसारखा विचार करावा लागेल. गुन्हेगार कितीही हुशार असला ना तरी काही ना काहीतरी पुरावा मागे सोडतोच. कुठून सुरुवात करायची? जिथून तो आत आला असेल तिथून. जयराम काका इथून आत आले. त्यांना कदाचित हे माहिती होतं की कोणीतरी त्यांचा पाठलाग करतंय, म्हणून ते आत आल्या पहिल्यांदा घरात एका कोपऱ्यात येऊन लपले. कारण माणूस जेव्हा घाबरतो त्यावेळेस तो पहिले लपतो. इथे त्याच्यानंतर तो माणूस आत आला. त्या माणसाने जयराम काकांना बघितलं. जयराम काकांनी सुद्धा त्या माणसाला बघितलं. आणि जयराम काका स्वतःचा जीव वाचवण्यासाठी आत पळाले. इथे अरे त्रास, झोपू दे ना, झोपू दे ना. हे बघ ना, बेड आहे, झोप ना, तू पण झोप ना, मला पण झोपू दे. झोप. अरे मी ऐक ना माझं. मी खरं सांगते, माझ्यावर विश्वास ठेव. तारिणी घरात नाहीये, ती बाहेर गेलीये. मी स्वतःच्या डोळ्यांनी बघितलंय. मी एक वेळ ना बापूराव जामखंडे सारख्या पॉलिटिशियनवर विश्वास ठेवेन. मी हवामान खात्यावर विश्वास ठेवेन. मी या घरात आता इथे येऊन मला कोणी सांगितलं ना की तुम्ही भारतात नाही आहात, तुम्ही टांझानियामधल्या एका आयलंडवर आहात, तर मी त्याच्यावर विश्वास ठेवेन. पण मी तुझ्यावर विश्वास नाही ठेवू शकत निशी. कारण मला लोकांच्या शिव्या नाही खायच्या आहेत, मला कानाखाली नाही खायच्या आहेत, मला कोणासाठी पायगाड्या नाही घालायचं, तर कोणाचं लग्न तर लावून नाही द्यायचं मला. त्यामुळे प्लीज झोप. युवी प्लीज ऐक ना, मी खरं बोलते रे. बोल. तुझी शपथ. माझी मेलोनी. युवी मेला, युवी मेला. ऐक कधीतरी चांगलं बोल ना. ऐक ना. मी खरं सांगते, मी स्वतःच्या डोळ्यांनी बघितलं तिला बाहेर जाताना. मी पण तिला फॉलो केलं. बाहेर गेले, ती मार्केटमध्ये गेली. मार्केटमधल्या एका गल्लीत घुसली आणि काय गायब झाली. नाही, तू नीट नाही पाहिलं, तू वर नाही पाहिलं. ती तिकडेच लटकली होती एका झाडावर, अशी उलटी, केस वगैरे खाली सोडून मोकळे. नाही, ती काय करत होती माहितीये का? एका बिल्डिंगवरून दुसऱ्या बिल्डिंगवरून, दुसऱ्यावरून तिसऱ्यावर स्पायडरमॅन सारखी अशी जग वाचवायला निघाली होती तारिणी. हाऊ चाइल्डिश युवी. मी सिरियसली बोलते. सिरियसली मी बोलतोय, बालिशपणा तुझा चाललाय. आता परत एक शब्द जरी बोललीस ना तरी त्या झाडावर तुला लटकवीन, आणि उलट असाच. चल निघ, झोपू दे. उडा. ऐक ना. झोपू दे मला. ऐक ना. गप्प बस.
विश्वास का नाही ठेवत आहे माझ्यावर? कमांडर, हां ही सगळी अवस्था बघता त्यांच्यामध्ये झटापट झाली होती आणि झटापट इथेच झाली होती. पण त्याआधी जयराम काकांनी स्वतःचा जीव वाचवण्यासाठी त्या माणसावर ही भांडी फेकून मारली आणि त्या माणसाने सुद्धा स्वतःचा जीव वाचवण्यासाठी ती भांडी बाजूला सरकवली, ज्यात कदाचित त्याला जखम झालेली असू शकते. येस बॉस. त्यानंतर तो माणूस जयराम काकांवर हल्ला करण्यासाठी इथे आला, त्यांच्यामध्ये झटापट झाली आणि जयराम काका स्वतःचा जीव वाचवत या दिशेला गेले असतील. ते दरवाजाने गेले असतील ना तिकडे. नाही, ते दरवाजातनं बाहेर नाही गेले. त्यांनी प्रयत्न केलाय इथून. खिडकी. कारण या अंतरापेक्षा हे अंतर छोटं आहे. ते इकडनं आत आले. जयराम काका इकडनं पळायचा प्रयत्न करतच होते, पण तेवढ्यात तो खुनी त्यांच्या मागून आला. त्या दोघांमध्ये इथे झटापट झाली. त्या झटापटीत जयराम काकांनी त्या खुनीला इथे ढकललं आणि ते इकडनं पळून जायचा प्रयत्न करत होते, पण त्यांचा इथे पाय अडकला आणि ते बाहेर पडले. ते पडल्यानंतर इथनं उभे राहिले, स्वतःला वाचवायचा प्रयत्न करत होते, पण तेवढ्यात मागून तो खुनी आला. जयराम काका इथपर्यंत आले, तो खुनी त्यांच्या जवळ आला आणि त्याने त्यांच्यावर वार केला आणि जयराम काका जखमी झाले. नेमकी ते जेव्हा जखमी झाले त्यावेळेस दरवाजा वाजत होता आणि दयानंद खांडेकर आले होते. त्या माणसाला या गोष्टीची चाहूल लागली म्हणून तो उठला आणि तो या खिडकीतनं बाहेर पळाला. दयानंद खांडेकर आत आले. त्यांनी जयराम काकांची अवस्था बघितली आणि त्यांच्या पोटात असलेला सुरा काढायचा प्रयत्न केला. कमांडर, इथे जे काही घडलंय ना त्यावरनं एक गोष्ट मी खात्रीनं सांगू शकते. तो खून दयानंद खांडेकरांनी केलेला नाही, कारण एवढी सगळी हालचाल त्यांच्या अंगाने होऊच शकत नाही. बॉस, सगळं मान्य आहे, पण ही थेरी झाली. सिद्ध करण्यासाठी काहीतरी ठोस पुरावा लागेल ना. तो खुनी या खिडकीतनं बाहेर पळालाय आणि आपण या खिडकीच्या बाहेर बघितलेलं नाहीये. तिथे एकदा शोधायला पाहिजे. चल चल. एक मिनिट. मॅडम भाऊ काय करताय? त्या हवालदार मग अशी जागा झालतं. 2 मिनिट थांबा. मॅडम आवरा.